जय हरी. एकादश स्कंध भाग 106. 7व्या अध्यायाला आज आपण सुरुवात करत आहोत. या अध्यायामध्ये काय काय आहे त्याचा सुरुवातीला आपण विचार करूया. पहिल्या 5 अध्यायांमध्ये नारदांनी वसुदेवाला भागवत धर्माचं शुद्ध स्वरूप समजून सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये कृष्ण उद्धवाच्या प्रेमाची पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडून नाथांनी पुढे येणाऱ्या अद्वैत भक्तीची प्रस्तावना केली आहे. या 7व्या अध्यायात आरंभापासूनच नाथ महाराज अत्यंत उच्च आत्मानुभवाच्या भूमिकेवरून आपल्याला ज्ञान देत आहेत. आपलं खरं स्वरूप सगळ्या दृश्याच्या पलीकडे असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अहंकारासकट सर्व दृश्य म्हणजे अशाश्वत आणि इंद्रियगोचर वस्तूंचा त्याग झाला पाहिजे असं सुरुवातीलाच श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. अर्थात भागवत म्हणजे काय, आता हा एकादश स्कंद यामध्ये उद्धव आणि श्रीकृष्ण यांचा संवाद आहे आणि म्हणूनच त्यातून ते असं सांगतात की एखादी अळी चिंतनानं भृंगी बनून जाते तर माणसासारखा सज्ञान प्राणी परमात्मचिंतनानं तद्रूप होऊन जातो, यात शंका नाही. आता पुढे येणार आहेत आपल्याला हे यदूने अवधूतांना विचारलेले जे 24 गुरु आहेत त्यांच्याबद्दलचं, त्यामध्ये हा भाग सविस्तर आपण बघूया. परमात्म्य दर्शनाचा हा राजमार्ग आहे असं नाथांचं स्पष्ट म्हणणं आहे. परमात्म्य स्वरूपात चिंतनानं स्थिर झालेला ज्ञानी पुरुष व्यवहारातील सगळ्या प्रकारची सुखदुःख भोगत असल्यासारखं वाटतं, परंतु देहात राहून विदेह अवस्था भोगणारा तो पुरुष आपल्या मनाला कधीही विषयात अडकू देत नाही. त्याचा देह प्रारब्ध गतीने चालतो. गाढ झोपी गेलेल्या माणसापाशी एखादा वाघ आला तर तो त्याला भीत नाही, किंवा उलट एखादा मोठा स्वर्ग भोग आला तर त्याने तो सुखावत नाही. तसं देहात विदेही अवस्था भोगणाऱ्या पुरुषाला सुखदुःखांची किंमत राहत नाही. नाथांच्या मते असा निरासक्त वृत्तीने देह प्रारब्धावर टाकून निस्वार्थी जीवन घालवणं हाच परमार्थाचा आदर्श होय. हा विषय सांगितल्यावर पुढे अवधूताने केलेल्या गुरूंचं वर्णन येतं. सगळ्या चराचर सृष्टीत परमात्म्य स्वरूपाने आत बाहेर भरलेली असल्यानं विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये अनंत गुणांनी भरलेल्या परमात्म्याचा एक तरी गुण प्रगट होतो. म्हणून साधन करत असता, म्हणजे आपलं मन परमात्म्य दर्शनाला लायक करण्याचा अभ्यास करत असता, साधकानं अत्यंत शिकाऊ वृत्ती ठेवणं आवश्यक असतं. सगळ्या ठिकाणी परमात्मा भरलेला आहे हा अनुभव येण्यासाठी या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत आणि त्यांची मदत होते. म्हणून नाथांनी तो विषय आता सविस्तरपणे आपल्याला सांगितलेला आहे. त्यामध्ये पहिल्यांदी ते सद्गुरूंचं कार्य आपल्याला सांगतात. आता ते कसं, तर आपण मूळ परमात्म स्वरूप असून देखील अविद्येच्या प्रभावानं आत्मवस्तूमध्ये गुंतून गेलो आहोत. आत्मा आणि अनात्मा म्हणजे स्वरूप आणि अचिद वस्तू यांचा जो घोटाळा झालेला आहे त्याला हृदयग्रंथी किंवा चित ग्रंथी असं म्हणतात. जीवानं कितीही खटपट केली तरी ही गाठ त्याला उकलता येत नाही. सद्गुरूंना शरण गेला असता ते कृपा करतात आणि त्या कृपेनं हृदयातील ही गाठ उकलते आणि परमात्म्य स्वरूप प्रगटतं. याचं वर्णन नाथ महाराज इथे करतात. नाथ महाराज म्हणतात की हे ओंकार स्वरूपी 4 अक्षरी सद्गुरू देवा, चतुरांच्या म्हणजे शरणांगताच्या चित्ताला ज्ञानाचा आनंद देणारे चंद्रमा तुम्हीच आहात. तुम्ही स्वामी जनार्दन, इंद्रांचे इंद्र आणि ज्ञानी लोकांचे राजे आहात. तुम्ही आत्मज्ञान स्वरूप आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुमची गोष्ट काढताच तुम्ही आत आणि बाहेर प्रगट होतात. म्हणजे
मुखातून सद्गुरू हे नाव जरी उच्चारलं गेलं तरी मनात अर्थात चित्तात, अंतःकरणात, हृदयात फक्त तुम्हीच असतात आणि बाहेर म्हणजे दृश्य जगतामध्येही सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जीव जड या सगळ्यांमध्येही तुम्हीच दिसता. म्हणून तुम्ही बाहेरही प्रगट होता. हृदयाची गाठ तोडून दृष्टीसमोर उभे राहता. तुमची कृपा विषय वासना तोडून टाकते. संसार आणि असंसार या विरोधी भावना मनाला शिव देत नाहीत. तुमच्या चरणाला शरण गेलं की तुम्ही स्वतः प्रगट होता आणि मन आपोआप ताब्यात राहतं. अर्थात त्यामुळे आनंदानं भरलेलं समाधान सहज प्राप्त होतं. अशा श्री गुरुनाथा, अभेदभावानं एकात्मभावानं मी तुमच्या चरणी मस्तक ठेवतो. नाथ महाराज इथे त्यांच्या सद्गुरूंना शरण जातात, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात आणि आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊया. आणि मी आपल्या सगळ्यांच्याही चरणावर नतमस्तक होते, कारण समर्थांनी सांगितलेलंच आहे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे. आणि खरोखरच नाथ महाराजांच्याच प्रेरणेने हा विषय हळूहळू पुढे जातोय. यातलं काही चुकत जरी असेल तरी आपण सगळे श्रोते जगदीश मूर्ती आहात, त्यामुळे हे आपणही श्रवण करत आहात. तर इथे नाथ महाराज सांगतात की हा पुढचा जो विषय आहे त्यामध्ये श्रीकृष्णच स्वतः वक्ता आहेत. सुरुवातीला ते कशाचं ज्ञान देत आहेत, तर ते ब्रह्मज्ञानाची परंपरा सांगतात. त्यामध्ये म्हणतात की आत्मज्ञानी पुरुषांचा देह प्रारब्धाने चालतो. एखाद्याच्या प्रारब्धामध्ये फारसा कुणाशी संबंध येण्याचा योग नसतो, त्यामुळे त्याचं ब्रह्मज्ञान ग्रहण करणारा पुरुष त्याला भेटत नाही. अशा रीतीनं स्वतःचं ज्ञान घेणारा न भेटता त्या ज्ञानी पुरुषाचा अंतकाळ जवळ आला तर त्याला आपलं ज्ञान तसंच बरोबर घेऊन जाणं योग्य नसतं. निदान ब्रह्मज्ञानी पुरुषांची अशी परंपरा आहे की आपलं ज्ञान एखाद्या व्यक्तीला तरी दिल्याशिवाय ज्ञानी पुरुष आपला देह सोडत नाही. पुष्कळ वेळा ज्या व्यक्तीला ज्ञान द्यावंसं वाटतं ती व्यक्ती ते ज्ञान ग्रहण करण्यास परमार्थदृष्ट्या लायक नसते. अशा वेळी ज्ञानी पुरुष शक्तिपात करून शिष्याच्या ठिकाणी तो अधिकार निर्माण करतात आणि मग आपलं ज्ञान तिथे साठवतात. श्रीकृष्ण आणि उद्धव या दोघांच्या बाबतीत ही अडचण नव्हतीच. श्रीकृष्णाला अनेक अधिकारी भक्त भेटल्यामुळे त्याने ज्ञानी करून सोडलं. तसंच उद्धवाचा पारमार्थिक अधिकार फारच थोर असल्यानं त्याला ज्ञान संपन्न करण्यात कोणतीच अडचण नव्हती. तरी पण उद्धवाला ज्ञान सांगताना श्रीकृष्णाची कळी गीता सांगताना सुद्धा खुलली नाही, इतकी सहज खुलली. उद्धवाचं श्रीकृष्णावर अकृत्रिम प्रेम असल्यानं, तसंच तो श्रीकृष्णाच्या चरित्रातील शेवटचा महाभागवत असल्यानं श्रीकृष्णाला त्याला किती सांगू आणि किती नको असं होऊन गेलं. आणि म्हणून भारतीय ब्रह्मज्ञानी पुरुषांमध्ये भागवताला फार थोर स्थान आहे. आणि म्हणूनच नाथांची ही निवड अगदी इथं योग्य होती असं म्हणायला हरकत नाही. आपण म्हणणारे कोण आहे म्हणा, पण आपल्या मनात विचार आला की नाथ महाराजांनी जरी हे पूर्ण विवेचन केलं, इतकं सविस्तर सगळं भाष्य केलं, ते कशावर, तर श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावर. आणि म्हणूनच हे जे काय भागवत आहे ते श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखातून हे ज्ञान उद्धवाला दिलेलं. आणि का दिलं, तर उद्धवाने विनंती केल्यावर श्रीकृष्ण कृपेने ते कळवळला. कशामुळे, भगवंत हा आपल्या भक्ताच्या प्रत्येक गोष्टीसाठी असा तत्पर असतो आणि त्याला आपल्या भक्ताचा कळवळा येतो. आणि मग मोठ्या कौशल्यानं आणि विस्तारानं त्यानं आत्मज्ञान सांगितलं. कुणी कुणाला, श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं. आपण निजधामाला जाते समयी आपलं आत्मज्ञान कुणापाशी तरी
यत्नपूर्वक ठेवावं असं श्रीकृष्णाच्या मनात होतं. त्याचवेळी उद्धवाची परमार्थाबद्दल कळकळ त्याच्या दृष्टीस पडली. ती पाहून अतिसंतुष्ट झालेल्या श्रीकृष्णानं वैराग्ययुक्त आत्मज्ञान सांगायला सुरुवात केली. ब्रह्मवेत्याला शाप बाधत नाही हे श्रीकृष्ण ओळखून होते, म्हणून ब्रह्मशापातून वाचवण्यासाठी उद्धवाला त्यानं ब्रह्मज्ञान सांगितलं. ब्रह्मज्ञानाचा उपदेश अंतःकरणात ठसण्यास खऱ्या वैराग्याची आवश्यकता असते, ही युक्ती श्रीकृष्ण पूर्णपणे जाणत होते. म्हणून ज्याच्यामुळे साक्षात आत्म्याशीच मिठी पडते असं खरं वैराग्य तो प्रथम भक्ताच्या मनात उत्पन्न करतो. प्रखर वैराग्य नसेल तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश व्यर्थ जातो. परमार्थाची ही खूण जाणणाऱ्या श्रीकृष्णानं उद्धवाच्या विनंतीला मान्यता दिली आणि सर्वांआधी वैराग्याचं विवेचन केलं. त्यावरूनच मग हळूहळू ज्ञानभक्तीच्या अनेक अंगांबद्दल तो विस्ताराने बोलला. वेदांचा प्रत्यक्ष वक्ता आणि ज्ञानांचा म्हणजे काय, ज्यांची ज्ञानीवृत्ती आहे त्यांना, आणि कोण ज्ञान देणारा म्हणजे ज्ञानदाता कोण, श्रीकृष्ण याने उद्धवाला पारमार्थिक जीवनाच्या सगळ्या बाजू सविस्तरपणे समजून दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीलाच सांगितला तो कलीचा प्रभाव नेमका कसा आणि कशा पद्धतीने होऊ शकतो त्याबद्दल. संस्कृतीच्या जीवनामध्ये नेहमी चढउतार अनुभवाला येतो. ज्यावेळी संस्कृतीमध्ये वाढण्याचा जोम असतो त्यावेळी लोकांचं जीवन उत्कर्षाकडे वाटचाल करत असतं. पुष्कळ निस्वार्थी, परोपकारी आणि निष्काम कर्म करणारी माणसं जन्माला येऊन एकंदर समाजजीवन उत्साही, विकसनशील आणि आशावादी असतं. परंतु संस्कृतीला उतार लागला म्हणजे पुष्कळ स्वार्थी, लोभी आणि स्वैराचारी माणसं जन्माला येऊन समाजामध्ये अनेक दुष्ट आणि विध्वंसक शक्ती साकार होतात. संस्कृतीचा चढ संपून ती उताराला घसरायला अशी लागण्याचा एक संधिकाळ असतो. त्या काळी मोठमोठे पुढारी माणसं हतबल होतात. भारतीय संस्कृतीशास्त्रामध्ये अशा परिस्थितीला कलीचा प्रभाव म्हणतात. श्रीकृष्ण आपला अवतार संपवण्याच्या वेळी वैदिक संस्कृतीच्या जीवनात असाच संधिकाल आला होता. कालप्रवाह उताराकडे इतक्या जोरानं वाहत होता की श्रीकृष्णासारखा जबरदस्त समाजनेत्यालाही तो आवरणं अशक्य वाटलं. म्हणूनच कदाचित काहीतरी निमित्त करून त्यानं इथून प्रयाण केलं. आणि प्रयाण करण्यापूर्वी श्रीकृष्ण काय सांगतात ते ऐकूया उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.